शेतकरी मित्रा हो नमस्कार. वार आहे रविवार. तारीख आहे 21 तारखेला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस पडणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल की तुमच्या भागामध्ये पावसाची काय स्थिती आहे. आणि सर्वात आधी एक विनंती आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, रविवारी 21 जूनला महाराष्ट्रामध्ये वातावरण सकाळपासूनच उन्हाचा तडाखा असणार आहे आणि दुपारी 2 नंतर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण व्हायला सुरुवात होईल आणि महाराष्ट्राच्या अनेक भागात पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. आपण जर नाशिक परिसर जर बघितला, नाशिकमध्ये आपण इथे बघू शकता, नाशिक त्याचबरोबर दिंडोरी या परिसरात हलक्या पाऊस पडण्याची शक्यता आहे. निफाडमध्ये देखील पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. चांदवड, मनमाड, येवला, कोपरगावमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. तर इकडे आपण जर वैजापूर परिसर जर बघितला तर या परिसरात थोडं वातावरणामध्ये इथून थोडा बदल आहे. इथे आपण बघू शकता वैजापूरमध्ये ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. पण हा जो पाऊस असणार आहे यामध्ये वादळी वारे जास्त प्रमाणात असणार आहे. नांदगावमध्ये देखील पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. आपण बघूया रात्री 12पर्यंत रात्री तर पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. 6ला तरी थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण आपल्याला जाणवत आहे. नामपूरमध्ये देखील ढगाळ वातावरण आहे. सटाणामध्ये देखील ढगाळ वातावरण आहे. चांदवडमध्ये देखील ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आपण सिन्नर परिसर जर बघितला, सिन्नरमध्ये ढगाळ वातावरणासह या भागात थोड्याफार प्रमाणात पाऊस पडणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर घोटी, शहापूर, त्याचबरोबर कुळगाव, बदलापूर, आता हा जर मुंबई परिसर बघितला, आता कुळगाव, बदलापूर या परिसरात आपण जर बघितलं तर इथे देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस होणार आहे. ठाण्यामध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस होईल. मुंबईमध्ये देखील, नवी मुंबईमध्ये देखील, वसई विरारमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस पडण्याची चिन्ह दिसत आहे. त्याचबरोबर कर्जत, लोणावळा, नागठाणे, माणगाव, महाड, मंडणगड, खेड या परिसरात देखील थोड्या फार प्रमाणात पाऊस पडू शकतो. आपण जर महाबळेश्वर, वाई, भोर, त्याचबरोबर जेजुरी, सासवड, पुणे, पिंपरी चिंचवड, लौसा या परिसरात जर आपण चेक केलं तर जवळजवळ या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. वाघोली म्हणजे भरपूर इथे पुण्यामध्ये तुळापूर आहे, वाघोली आहे, भरपूर सासवड आहे, जेजुरी आहे, या भागात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. त्याचबरोबर जेजुरीमध्ये देखील इथे आपण बघू शकता जेजुरी आहे, जेजुरीमध्ये देखील पाऊस पडणार आहे. त्यामुळं हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण जर भोर, महाबळेश्वर, वाई, सातारा, कारेगाव हा जर परिसर बघितला तर या परिसरात देखील पाऊस होणार आहे. पण या भागात हलका फुलका पाऊस होणार आहे, जास्त प्रमाणात नाही, हलका पाऊस या भागात होणार आहे. आपण जर खेड, चिपळूण, संगमेश्वर हा परिसर बघितला तर येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो. त्याचबरोबर रत्नागिरी परिसर, जयगड, दाभोल, दापोली, हरिहरेश्वर, आता हा जो समुद्र किनारपट्टा आहे इथे आपण बघू शकता, समुद्र किनारपट्टा या पट्ट्यामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, आता रत्नागिरी, लाजा, राजपूर, विजयदुर्ग, देवगड आता या परिसरामध्ये थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण असेल. कणकवलीमध्ये देखील पाऊस पडू शकतो. हा अंदाज मालवणमध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर मध्य महाराष्ट्रामध्ये जर बघितलं, आता आपण इकडे जर बघितलं, जामखेड, अहिल्यानगर, पाथर्डी, कर्जत या परिसरात पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. आपण बघूया रात्री 12पर्यंत वातावरणामध्ये काही बदल होतो आहे का, पण कुठलाही बदल आपल्याला या भागात जाणवत नाही आहे. आपण जर इथे बघितलं तर सकाळी पहाटे 5च्या सुमारास इथे करमाळा परिसरामध्ये, भूम, करमाळा, बार्शी या परिसरात हलका फुलका पाऊस पडू शकतो. त्याच्याशिवाय आपल्याला कुठलाही बदल सांगोल्यामध्ये देखील, विटा, सांगोला, सांगली या परिसरात देखील
हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंढरपूर, सोलापूर, धाराशिव, बार्शी, नलदुर्गा, अक्कलकोट या परिसरात कोरडे वातावरण आहे. आपण जर नांदेड परिसर बघितला, अहमदपूर, उदगीर म्हणजे संध्याकाळी 6च्या सुमारास या भागात वातावरणामध्ये बदल होऊन पाऊस देखील पडणार आहे. उमरखेड, त्याचबरोबर हिंगोली, पुसदमध्ये कमी प्रमाणात म्हणजे ढगाळ वातावरण आहे. पण उमरखेडला थोड्याफार प्रमाणात पाऊस पडणार आहे. ते जर आपण भोकरमध्ये जर बघितलं तर भोकरमध्ये देखील हिमायतनगर या भागात देखील चांगला पाऊस आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण बघूया रात्री काही बदल होतो आहे का. रात्री 11 वाजता नांदेडमध्ये ढगाळ वातावरण असेल. इथं परभणीला, शेलूला थोड्याफार प्रमाणात पाऊस पडणार आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण आता इकडे जर पांढरकवडा परिसर बघूया 6 वाजता इथे काय परिस्थिती आहे. तर पांढरकवडा आपण इथे बघू शकता, हिंगणघाट, नागपूर, भंडाऱ्यामध्ये पाऊस आहे संध्याकाळी 6च्या सुमारास. हा अंदाज. तुमसरमध्ये पाऊस आहे, साकोलीमध्ये पाऊस आहे, गोंदियामध्ये ढगाळ वातावरण असेल, पाऊस नसणार आहे तिथं. उमरेडमध्ये ढगाळ वातावरण असेल, नागपूरमध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. आपण बघूया रात्री काही नागपूरमध्ये पाऊस पडतो आहे का दिवसभरात. पण नागपूरमध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. कोरडं म्हणण्यापेक्षा ढगाळ वातावरण आहे, पण पाऊस वगैरे त्या भागात आपल्याला काही दिसत नाही आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर अचलपूर, अमरावती, अकोला, खामगाव, मेहकर, चिखली, जालना, अंबड, परतूर, छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, शेवगाव, जळगाव, बोदवड तर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर पूर्णपणे या परिसरामध्ये आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. आता ज्या ज्या परिसरामध्ये पाऊस पडणार आहे, हलका, मध्यम किंवा जोरदार, तर या परिसरामध्ये वादळी वारीची देखील शक्यता आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. काही भागात विजाचं वातावरण देखील निर्माण होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण मालेगाव, नंदुरबार आता हा परिसर बघितला होता, पण आपल्याला संध्याकाळी 6 वाजता इथे कोरडं वातावरण दिसत आहे. आपण बघूया रात्री 12पर्यंत आपण जो हवामानाचा अंदाज सांगत आहोत तो रविवारी 21 जूनचा आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे त्या दिवसभरात पाऊस किती पडणार आहे आणि काय काय परिस्थिती त्या दिवशी असू शकते हेच आपण आजच्या व्हिडिओतून सांगत आहोत. शेतकरी मित्रांनो, तर बऱ्याचशा भागांमध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. इथे जर अहिल्यानगर, राहुरी, श्रीरामपूर परिसर बघितला तर काही प्रमाणात ढगाळ वातावरण या परिसरामध्ये असू शकतं. पण कुठलाही पाऊस हा 21 जूनला आपल्याला तिथे जाणवत नाही आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, तर जोपर्यंत पूरक असा पाऊस पडत नाही तोपर्यंत कोणीही पेरणीसाठी घाई करू नये, ही एक नम्र विनंती तुमच्यासाठी आहे. त्याचबरोबर एक विनंती आहे, तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून किंवा तालुक्यातून किंवा गावातून आहात ते देखील सांगा आणि आपल्या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.